वेळ तर असा संध्याकाळची आणि पावसाचे ढग दिसतात, म्हणजे मॉन्सूनचे ढग दिसतात. हे बघा, आपण जैसर उभे आहो ना, जे असा कावलेवाडी वाडा तर, आणि समोर जी तुमका दिसता थंय संगम पॉइंट असा. जी खाडी आपल्या तळवडे, वानिवडे, मोंड अशा गावांकाट म्हणजेच टेंबोली असतात किंवा तामंतर असतात, आणि ह्या सगळ्या गावांपासून जी जोडत नदी इली असा ती नदी हयसर येता. आणि मग थंयसर त्याचो संगम पॉइंट असा. समोर दिसता तो असा लक्षद्वीप, देवगडचा लाईट हाऊस, आणि बाजूकच खयच खाली देवगडचा बंदर असा. जाऊ दे, जास्त लांब नको जाऊया, आपण जैसर उभे आहो ना ते बघूयात. हे बघा, कोणीतरी वाहन लावलं नसा हयसर. आपण इलाव ते काही वेगळ्या कारण असतं. चला ते पण बघूया काय कारण असत आहे. हे तुमका काट्या दिसत असतील, आणि त्या काट्यांका मग जाळा लावलेला ते का आपण हयसर वाहन बोलतो. आणि ह्या वाहन लावलेला हयसर भरपूर मोठा असा. आता ही जमीन हयसर पूर्ण सुकली का मग त्या तेवढ्या भागात अटकलेले मासे मिळतील. बघा खूप चांगलं. तर मग ह्या गोष्टी फिशिंगच्या असतात, ट्रेडिशनल फिशिंग, ज्या अगदी पारंपरिक जी फिशिंग बोलताना पारंपरिक मासेमारी त्याचा प्रकार असा. आणि ह्याच्यात गावणारे जे मासे असतील ना ते तुमका अगदी ताजे पण मग चवदार पण लागतील. का तर मग जे इतर प्रकारची जी फिशिंग असतात, म्हणजे जी व्यावसायिक फिशिंग केली जाते ना, व्यावसायिक मासेमारी, त्याच्यात मग मोठे ट्रॉलर्स असतात, आणि त्या ट्रॉलर्सच्या ज्या जाळ्या असतात त्या जाळ्यांमध्ये जेव्हा मासे अटकले जातात तेव्हा ते त्यांचं रक्त जातं, म्हणजे त्यांचे कल्ले वगैरे फाटतात आणि त्याच्यातून त्यांचं रक्त जातं, त्याच्यामुळे त्याची चव निघून जातं. पण ह्या पारंपरिक मासेमारीमध्ये आहे ना तुमका अगदी फ्रेश मासो मिळतलो आणि चवदार पण मासो असणार. तोच मासो पण मग दोघांच्या चवीमध्ये फरक असतो. तर ही असा पारंपरिक मासेमारी. आणि आपण ज्या गोष्टीसाठी इलाव थैसर जरा जाऊया पुढे. चला. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. गाडी पाठी असा माझी कोकणासाठी काय पण च्या नावानंच असा. तर मग ही बऱ्याच वेळा तुमका दाखवलं आहे ज्युपिटर, आणि किटली दिसता तुमका. किटली अडकवून ठेवलं आहे, किटली घेऊन चाललं आहे मी, आणि येण्यामागे कारण पण काय ना ते पण सांगतो आहे. कसं असतं की पावसाचे दिवस असतील, नाहीतर मग आपले रेग्युलरचे उन्हाळ्याचे दिवस असतील, किंवा हिवाळ्याचे दिवस, म्हणजे ऑल सीझन, सर्व सीझनमध्ये तुमका जर का देवगडमध्ये इलास आणि जर का कालवा खाऊची असतील तर मग कालवा खाण्यासाठी एकमेव ठिकाण, किंवा कालवा खाण्यासाठी नाही बोलत पण मग कालवा मिळतात थैसर ऑल सीझनमध्ये. आणि ते एकमेव ठिकाण किंवा इतर जे हॉटेल्स आहेत ना त्या हॉटेलांका पण थैसरना सप्लाय केलं जातं किंवा दिलं जातं. ते एकमेव ठिकाण असा कावलेवाडी. आणि जे बघितलंच तुम्ही तेच. तर आपण पण कालवा हात काय ते बघूक चाललो, आणि थोडेसे लवकरच इलो. तर बघूया जाऊन काय आपल्या कालवा भेटतात काय. आणि कसा की प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं प्रयत्न असतात. तर मग ह्यो प्रयत्न जर तुमका आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला जरा जाऊन बघूया मिळतात काय कालवा. हैसर तुमका ही जी खडका दिसतात ना, तर ह्या खडकांका आणि हे जे दगड आहेत त्या दगडांका ही कालवा लागलेली असतात. ती मग बोचण्याचं काम केलं जातं. हे बघा,
आणि ह्याच्यासोबत इतर आणखी जे दगड असत ना आतमध्ये, त्या दगडांका हे भरपूर प्रमाणात कालवा लागलेली असतात आणि हे कोयतीने बोचून काढूचे असते, मग ती मिळतात. हे सोर्स जर असंच असा किनाऱ्या तुमका भरपूर कालवा भेटतील, पण मग ती काढण्यासाठी मेहनत पण तेवढीच असा. जेव्हा ते काढूक चालले जातात त्यावेळेस त्यांचे पाय कापणं किंवा पायांना भेगा जाणं, ह्यांना धार असतं भरपूर. खडकांवरती जे चिपकलेले ह्या शिंपल्यांचा प्रकार असा ह्यो, एका धार असता भरपूर आणि त्याने पाय देखील कापले जातात. तर मग हे एवढं सगळं मेहनत करून ही कालवा जमा केली जातात आणि मग ती फोडली जातात. ती पण बघूया चला. परत ते 2 भरा आणि परत ते देत द्या. सर कालवा आता नाही असेल. हे बघा कोणाचे काय अजून कोणता देवते ठेवलं असं आता माका मिळली ना तर एकच वाडग्या होता ताई त्यांच्याकडे. आणतात त्या सासू आणि बघा घराकडे बोलतात. नंबर कोणता दिलो हाती बाई ही एवढी बोचून झालीत बघा. कधी आणून जात अशी कालवा? 5 वाजता कडपे एवढ्या सकाळी 5 वाजता. रात्रीचं पाणी सुकतं ना. हा 5 वाजता गेलं का 8 8:30 येईल. इकडे येऊ काय बघा असा जा. हो हे माहिती आहे. तिकडून त्या बाजून जाऊ. इकडे पाहुणे असत आमचे पण. तिकडे वरती तारकर असत, दळवी असत. हे काय म्हणूनच तर सांगतोय स्वतः ठेवल्याने मोठे मोठे. हे काय हे बघा. नाही ह्याच्याहून मोठे असतात ते बुडान काढतात ते. बुड कालवा नको माका. ही तरी पण बरीच मोठी असत. ही बुड कालवा असत नाही एवढी मोठी असतात ती. हो क्वालिटी काय साईजच फक्त मोठी आहे. अजून तरी पण बरेच आहेत. त्या मावशी असत, ताई वगैरे सगळे असत. ह्या सगळ्या हैसर आता कालवा बोचायचं काम करतात. चला आपला किती काय भेटतात ते बघूया. नंबर असलो ना की पटकन म्हणजे आहोत काय हो तुमच्याकडे असं म्हणून. आत्ताच आमचे किती होते 2-3 हजाराची घाला होता. आताच आम्ही करतो बघा आता किती गिरायक आहे. हो हे मोठं आहे. ही काय बुड कालवा आहेत? होय होय ही बुड कालवा. हा तेव्हाच ती मोठी आहेत. बुड कालवा म्हणजे बुडून काढलेली असत. तरी किती ते 15-20 फूट खोल जायचं लागतं ना किंवा त्याच्याहून पण जास्त असतं. कालवात ना चोर कपिले असतात. आतमध्ये असतात. शिंदानो बोलतात तो. शिंदाने आहे तो. तुमका होय बऱ्याच वर्षानंतर बघितलं शिंदानो. मोर पीसी कलरचं हे असतं बघा. भरपूर आहे आपल्या. जास्त आकडे कालवा नाही
तसरे मुळे नाही कालवा पण सुकवतात आधी घेऊन जायचो मी, आता नाही कोण दिसत. हे बघा पाणी म्हणजे 5 मिनिटं पण रवत नाही. हा वाण कोणी लावल्या ना सा? माशी आज मिळाली नाही त्या मावशी ह्या ताई आहेत तिकडे, त्या मावशी असत आणि ही सगळे असत. कितीशी झाली? ही 200ची झाली. एवढीच असत? हो. अच्छा ठीक आहे. माका तर होई होती जास्त, पण आता 200चीच भेटली. फोन नंबर नेवा आणि आमका फोन करा. थांबा एक कालो फोडतो. तर एक खाडी आहे बाजूक, आणि हीच खाडी आता म्हणजे हे संगम पॉईंट असं तसं जर बघितलं तर जवळच संगम पॉईंट असा, आणि थंयसर मग अरबी समुद्र येता आणि देवगड असा. तर ह्यो भाग देवगडमध्ये येता, वाड्यामध्ये येता, असं ह्यो एक साईडला असा. तर मग आपण त्या बाजूकी लावून ते आता सगळ्या मग हे सगळ्याजणी जे असतात ना त्या मग सकाळच्या हे जवळजवळ सकाळी 5:15 वाजता जाऊन त्यांनी ते खडपे आणलेली होती नदीतून, आणि आता ते बोचण्याचं काम चालू आहे. ते कालवा काढणं बोलतात. ठीक आहे सर, चला आपण जाऊया. ते पण ते खडी टाकलेली आहेत ना बारके, त्या खडी भुसा खडी नाही, गाडी स्लिप होता, राहत नाही, टिकत नाही. तो रस्ता तिकडचा खराब असल्यामुळे पुढचो आपण ह्या रस्त्यान सरळ मळीचा म्हणजे हो मळीचा रस्तो असा. तर थैसरना आपण सरळ कॉलेज रोडला बाहेर पडणार आणि मग थैसरना जाऊया देवगडात, मावशीच्या घरी जाऊया, आणि मग थैसरना आपण आपल्या गावी म्हणजेच आपल्या घरी जाऊया. तर मग मित्रांनो, समोर तुमका जे खाडीचा टोक दिसता ना थैसर असा तो संगम पॉईंट, पुढे अरबी समुद्र चालू होतो, आणि हैसर पण कोणीतरी वाहन लावलेला असा. बऱ्याच दिवसानंतर बघते वाहन वगैरे कोणीतरी लावलेला. जाऊ दे, असू दे, तो भाग वेगळा असा. पण मग आता व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा कराना. तर आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा कराना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. मस्त, चला.